राणी कुठे? राणी थांबायचं का आता? थांबायचं बघ, राणी दीदी आली, आजी पण आलं. कोण आहे ही बाळा? योगिता दीदी कोण आहे? आणि ही ज्ञानेश्वरी दीदी वरी नको. सो आज आम्ही बनवणार आहेत बटाटा वडा. तर आम्ही आज 3 किलो बटाट्याचा बटाटा वडा बनवणार आहोत, कारण की मी आलेले आहे ताईच्या घरी माझ्या 3 नंबरच्या. तर त्याच्यासाठी आज सगळे तिच्या मुली वगैरे पण शाळेला सुट्टी होती, तर त्याच्यासाठी म्हटलं आज मस्त बटाटा वडा बनवूयात. तर त्याच्यासाठी बघू घेतलेला आहे आणि त्याची चाल वगैरे सगळी काढली आहे. आणि तो व्हिडिओ नाही काढणं झाला कारण की रुद्रांश खूप मध्ये करत होता. तर त्यासाठी मग नंतर म्हटलं फक्त आपण वडे वगैरे तळलेले बघूयात. तर बटाट्याला मसाला वगैरे सगळं लावून घेतलेला आहे, कारण की ही बटाटे वडे आहेत हे लाल तिखटाचे आहेत, कारण हिरवी मिरची नाही घातली. मी जेव्हा बनवत असते तेव्हा मी हिरव्या मिरचीचे बनवते आणि आज आम्ही लाल तिखटाचे बनवणार आहोत. तर बघू शकता पीठ पण छान भिजून घेतलेलं आहे, तेवढं पीठ बस होतं 3 किलो बटाट्यासाठी. तर आता रात्रीच्या टायमिंगला हे आम्ही बनवत होतो. तर थोडीशी म्हणजे लाईट होती पण थोडासा अंधारच वाटत होता, त्याच्यामुळे मोबाईलला एवढं म्हणजे व्हिडिओला एवढी क्लॅरिटी नाही दिसणार आहे. तर म्हटलं चला आता पटपट बनवून घेऊयात, कारण की खूप जास्त बटाटे वडी करायची असल्यामुळं वेळ पण लागणार होता आणि खूप जास्त सगळे जमलेले होते. मस्त गप्पा मारत आम्ही छान असे बटाटा वडा बनवला. आणि मेन म्हणजे त्याच्यासोबतच आम्हाला वेपर्स पण बनवायचे आहेत. तर रुद्रांशला तर वडापाव खूप आवडतो. तर त्या दिवशी वडापाव बनवायच्या दिवशी रुद्रांश अगोदर झोपायचं म्हटलं आणि परत वडापाव बनवायला चालू केला की तो म्हटला नाही आता मला झोपायचंच नाही, आता वडापाव खायचा आहे अगोदर. कारण की जेव्हा पण आम्ही बाहेर जातो ना तेव्हा जास्त करून तो वडापाव मागतो, त्याला बाहेरचा वडापाव खूप आवडतो. तर म्हटलं आता चला वडापाव पण बनवूयात, कारण की तिच्या मुलींना पण सुट्टी होती शाळेला आणि आम्ही आलतो म्हणून सगळे चालते. दुसरी मावशी पण आलती. तर म्हटलं चला आता वडापाव बनवूयात. आणि मेन म्हणजे केळीचे वेपर्स पण करायचे होते, कारण की फर्स्ट टाईम केळीचे वेपर्स खाणार आहे. त्यांनी कधीच नाही खाल्लेले कच्च्या केळीचे. तर आम्ही ती केळी पण आणली शेतातनं जाऊन आणि नंतर आता आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण दिसणार आहे की आम्ही केळीचे वेपर्स कसे बनवले ते. त्या अगोदर आता तेल गरम झाले आणि एक घाणा होईल एवढे आम्ही वडे करून ठेवलेले आहेत. आणि जसं एक घाणा तळेल ना तसं आम्ही ताईची सासूबाई आणि आम्ही दोघीजणी वडापाव बनवत होतो आणि रमाताई होती ती वडापाव तळत होती, रुद्रांश पण तिथंच आणि सगळे तिथंच म्हणजे खूप गप्पा वगैरे मारत होतो. आणि रुद्रांश पण तिथंच बसला होता, कारण की त्याला असं झालं होतं की मी कधी वडापाव खाईल, कारण की त्याला वडापाव खूप आवडतो. तर म्हटलं चला आता पटकन वडापाव बनवूयात. आणि थोडे आम्ही 1-2 वडापावचे घाणे बनवल्याच्या नंतर लगेच आम्ही वेपर्स बनवायला घेतले. आणि मेन म्हणजे आम्ही हे बटाटे आहेत ना, तर आम्ही हे म्हणजे चुलीवर बाहेरच शिजवून घेतले होते, कारण ह्याला खूप वेळ लागणार होता. कारण की 3 किलो बटाटे गॅसवर उकडून घ्यायचे म्हटलं खूप वेळ लागला असता. तर आम्ही फक्त रात्री बनवताना गॅसवर बनवले आणि बाहेरच उकडून वगैरे घेतले होते. तर खूप छान म्हणजे चुलीवरची थोडी टेस्ट पण थोडी वेगळीच लागती. तर आम्हाला चुलीवरच बनवायचे होते पण बाहेर जास्त अंधार होता, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे रात्रीचं बनवायचं आहे. नाहीतर आम्ही जर दिवसा बनवले असते ना तर आम्ही मस्त चुलीवर बनवणार होतो, कारण की चुलीवरचा स्वयंपाक खरंच खूप वेगळा लागतो, खूप भारी लागतो गॅसवरच्या पेक्षा. तर म्हटलं आता वडापाव तळून घेऊयात आणि नंतर मधीच आम्हाला एक म्हणजे वेपर्सचा घाणा पण तळून घ्यायचा आहे. तर अगोदर आमचा वडापाव बनवणं चालू होतं, कारण की आम्ही दोघी बनवत होतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागत होता कारण की जास्त बटाटे असल्यामुळे. तर लगेच मग आता आम्ही वेपर्स पण तळून घेणार आहोत. तर बघू शकता वेपर्सचा पण म्हणजे एकच केळीचे वेपर्स आहेत हे. तर हे पण तळले, कारण की म्हणलं रुद्रांश तोपर्यंत खाईल आणि रुद्रांशला खरंच खूप आवडले. तर आम्ही जेवढे दिवस होतो ना 3-4 दिवस, तर एक टायमिंगला आम्ही रोज वेपर्स तळून खात होतो, कारण की रुद्रांशला वेपर्स खूप आवडले त्याने फर्स्ट टाईम खाल्ल्यामुळे. तर बघू शकता म्हणजे खूप छान झाले, असे दिसायला पण एकदम असा पांढरा कलर दिसत होता, कारण की काही वेळेस थोडासा कलर लालसर कलर येतो.
तर एकदम परफेक्ट झालेले होते. आणि मग परत वडापाव तळायला घेतला, कारण की ते पण अगोदर संपून टाकले, कारण की सगळ्यांनाच वेपर्स पण खूप आवडतात. आणि नंतर मग हे वडापाव तळायचे झाल्याच्या नंतर पण आम्ही काही वेपर्स तळणार आहोत, कारण की सगळे नंतरच तळायचे होते. पण म्हटलं रुद्रांसाठी सगळ्यात अगोदर म्हटलं थोडेसे तळूयात, कारण की त्याला आवडले, तर म्हटलं अजून जास्त तळून घेऊयात. तर मग परत अजून वेपर्स तळल्याच्या नंतर परत अजून मग आम्ही बटाटा वडा तळायला घेतला. आणि तेल पण छान गरम झालेलं आहे. आणि मेन म्हणजे रुद्रांशला वडापाव खाल्ल्यापेक्षा ते साईडला छोटे छोटे वडे पडलेले आहेत ना, म्हणजे भज्यासारखे, ते कुरकुरीत, त्याला ते जास्त आवडले. म्हणजे वडापावपेक्षा अगोदर त्याने जास्त तेच खाल्ले. छोटे छोटे पडलेले खूप म्हणजे असे कुरकुरीत लागत होते, तर त्याला जास्त ते आवडले. तर म्हटलं अगोदर ते काढून घेतलं. आणि मग नंतर परत अजून वडापाव तळायला आम्हाला खूप वेळ लागला, कारण की जास्त होते. तर आमचा कमीत कमी 1-1.5 तास गेला पूर्ण वडापाव बनवण्यासाठी. आणि मग म्हटलं आणि त्याच्यानंतर रुद्रांशला पण झोप आली. आणि अगोदर मग त्याला थोडंसं जेवण वडापाव वगैरे खायला दिलं, वेपर्स खायला दिले, आणि नंतर त्याला झोपी घातलं. आणि नंतर मग आम्हाला वडापाव खायला, आम्हाला म्हणजे कमीत कमी रात्री आम्हाला 9 वाजले. आम्ही किती 7 वाजता करायला घेतलं होतं. म्हणजे सगळ्यांचं आवरणं वगैरे खूप जास्त असल्यामुळं आम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये 2 तास गेले. आणि मग नंतर आम्ही रात्री जेवणासाठी म्हणजे वडापावच बनवला, दुसरं काही नव्हतं बनवलं. तर बघू शकता खूप जास्त क्वांटिटीमध्ये वडापाव कसा करायचा, तर तो आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन व्हिडिओ रेसिपीचा असो किंवा ब्लॉग्स असो तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आत्ता हा केलेला आहे लाल तिखटाचा वडापाव. तर आत्ता आपल्याला एकदा हिरव्या मिरचीचा पण बनवायचा आहे. आणि मधीच आम्हाला खायला चालू करायचं होतं, कारण की काही वडे तळायचे राहिले होते. तर म्हटलं चला ज्यांना ज्यांना खायचं आहे त्यांच्यासाठी अगोदर थोड्याशा मिरच्या तळून घेऊयात, कारण की ह्या मिरच्या फक्त मधून कट करून घेतल्या होत्या. फक्त म्हणजे एका मिरचीचे 2 तुकडे केलेले होते. तसे जर केले तर मिरची म्हणजे तेलामध्ये टाकली की उडत नाही, तर त्याच्यासाठी आम्ही फक्त 2-2 तुकडे केले आणि तळून घेतले. आणि मग नंतर म्हटलं जसे जसे खाता येईल तसे तसे परत गाणं तळता येईल, त्याच्यासाठी मधीच आम्ही मिरच्या पण तळून घेतल्या. आणि मग राहिलेले नंतर वडापाव म्हटलं तळून घेऊयात. तर चला आत्ता वडापाव पण झालेला आहे, सगळं मिरच्या पण तळून झालेल्या आहेत. तर आत्ता हा ब्लॉग्स मी इथंच एंड करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.